नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज सकाळची सुरुवात झाली बघा. किचन पुसण्यापासून सुरुवात झाली. किचन पुसलं एकदा की म्हणजे बाकी स्वयंपाकाला लागायचं. हे दूध घेऊन आले, त्या दूध घेऊन आले, दुधासंग येताना फुलं घेऊन आले. त्या आमच्या घरापुढं पण झाडं आहे ते भरपूर, पण सकाळचं लवकर उठलं तरच फुलं गावते ते, कारण रस्त्याकडेला आमचं घर असल्यामुळं फुलं कोण राखत नाही. फिरायला येणारी माणसं सगळे तोडून टाकते ते. तर आता आंघोळीला पाणी तापत ठेवले. जरा वेळ झाला आहे मला उठायला, त्यामुळे आंघोळीला पाणी तापत ठेवलं आहे. आता दूध तापत ठेवून घरातलं साहित्य लोट झाड करायचे. जरा फ्रीज मिक्सर हे पुसलं, घरातलं साहित्य फर्निचर पुसलं म्हणजे कसं एकदम फ्रेश वाटतं. रोज आपला हात लागलेला असतो, त्यामुळे ते उठल्या उठल्या सगळं स्वच्छ करायचं. एकदम घरातलं पारोसं सगळं काढायचं. पारोसं काढल्याशिवाय तर अंगात फ्रेशपणा येत नाही. एकदा पारोसं काढलं म्हणजे मग आंघोळ पाणी करायला रिकामं होतं. आणि पारोसं काढून सगळा केरबेर भरून घरातली स्वच्छता केली की घर सकाळ सकाळचं घराचं वातावरण एकदम छान दिसतं. आणि कसं आमचं बाळ जरा झोपलं की मग सकाळच्या पारी लवकर कामं करायला येते. ते उठला की मग ती कामं जिथले तिथे राहते ते, मग बाकीचे त्यालाच घेऊन बसायला लागतं. एकदा मग घर स्वच्छ झालं, आंघोळ पाणी झालं, नाश्ता झाला की मग काय एवढं नसते, त्याला घेतलं तरी चालतं या. तर गॅलरी वगैरे मागची लुटून लुटून काढली म्हणजे स्वच्छ असते. मागं काय आम्ही जास्त एवढं नसते, पण तरी पण स्वच्छ करायला लागतेच की. वस्तू मग मी जिथल्या वस्तू असल्या तिथंच त्या त्या वस्तू घेते. बाकी असं इकडं आणि तिकडं ठेवायचं नाही, कारण पुन्हा सापडतच नाही. बाळ आमचं ही वस्तू घेतली की ठेवतच नाही एका जागी. तर मग आता घर माझं सगळं एकदम स्वच्छ झालं आहे. लोट झाड करून मस्तपैकी स्वच्छता झाल्या. हे बघा आमचं रस्त्याकडलाच घर आहे की नाही, अंगण बघा आमचं. आणि त्यामुळं घरापुढं झाडं आहे ती, पण त्याला फुलं उठलं लवकर तर गावते ते, नाही उठलं तर मग गावत नाही ते. त्यामुळं मग मला लवकर उठावं लागतं. पण आज उशीर झाला त्यामुळे मला काय फुलंच गावलं नाही. ते आता आंघोळ पाणी झालेलं आहे. आंघोळ करून आता बघा मी चहा करायला लागले. चहा एकदा सकाळचा मस्तपैकी चहा झाला ना की मग दिवसभर कसं फ्रेशपणा येतो एकदम. पण चहा सकाळ सकाळचा चहा पाहिजे. आणि चहा पण खायचे म्हटलं तर चहा आणि चपाती हे पाहिजेच. हा आल्याचा चहा बघा, आलं घालून चहा करते. आलं घालून चहा केला की एकदम चहा मस्तच लागतो. आणि एकदम चहा प्यायला एकदम अंगात तरतरीच येते. चहा म्हणजे एक एनर्जीच आहे सगळ्यांची. चहा प्यायल्याशिवाय एनर्जी येतच नाही. आणि आज जरा मला बाहेर जायचं होतं, पण जाणार आहे आवरायला लागल्या पटपट. बाकीचं तर थोडं थोडं आवरत आणलं या, नंतर जाणार आहे बाहेर. बाहेर जरा काम आहे आणि ते काम करून आल्यानंतर बाकीचे राहिलेले कामं करणार आहे. हे बघा चहा चपाती. चहा चपाती एवढा आवडता नाश्ता आहे काय बोलायचं का नाही. दुसरा नाश्ता काही नसला तर चालेल, पण चहा चपाती पाहिजे. पण आता चहा चपाती थोडी जर खाल्ली तर पित्त व्हायला सुरुवात होते. त्यामुळं चहा प्यायचा नुसता, कधी तर चहा चपाती खायची. हे बघा मला देवासाठी फुलं गावली, ते आणली ती त्यांनी तेवढी, आणि माझ्या बसली थोडी गावली ती फुलं घालून कसा मी देवारा केला आहे बघा. माझा देवारा कसा दिसतोय बघा. आता देवपूजा झाली आणि रोज मी देवपूजा झाली की माळा जपते. 3 माळा जपते काय मी जपते, म्हणजे वेळ मिळाल तसं असतंय. 3 गावल्या, 3 वेळ असला तर 11 माळा जपते. माळा जपून झाल्या की देवाचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेतलं की पुन्हा मग कसं दिवसाचं दुसरं काम करायला सुरुवात होतं. सकाळ सकाळच ही एवढं काम महत्त्वाचं असतं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो